माजी खासदार मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश झाला। दक्षिण मुंबईच्या जागेवरून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं म्हटलं जाते। मात्र मिलिंद देवरांसाठी भाजप ही जागा सोडणार की शिंदे गट आणि भाजपमध्ये तिढा निर्माण होणार, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। दक्षिण मुंबईवर भाजप पुन्हा पाणी सोडणार? मिलिंद देवरा शिंदे गटात, भाजप पेचात। नार्वेकर, लोढा आणि गोयल यांच्या नावाची होती चर्चा। काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीतल्या दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा सुटलाय। मात्र महायुतीत भाजप आणि शिंदे गटासमोर मोठा पेच निर्माण झालाय। गेल्या वर्षभरापासून दक्षिण मुंबईसाठी तयारी करणाऱ्या भाजपला शिंदे गटासाठी ही जागा सोडावी लागेल। दक्षिण मुंबईच्या जागेची विशेष जबाबदारी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर सोपवण्यात आली होती। उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची कामगिरी लोढांकडे होती। शिवाय राहुल नार्वेकर यांना देखील पक्ष नेतृत्वानं दक्षिण मुंबईतून लोकसभेची तयारी करायला सांगितलं होतं। आता मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे दक्षिण मुंबईच्या जागेची समीकरणं बदलली आहेत। मिलिंद देवरा यांच्या प्रवेशासाठी श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला होता। स्वतः मुख्यमंत्री शिंदेंचाही त्यांना छुपा पाठिंबा होताच हे स्पष्ट दिसतंय। मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं। कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत। काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे। आता मी डॉक्टर नाही आहे, श्रीकांत डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसताना 1.5 वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही। बाकी काय मी आपल्याला सांगत नाही। दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याच्या अटीवर देवरा शिंदे सेनेत गेले असतील तर शिंदे गटाला दक्षिण मुंबईची जागा सोडणं शक्य नाहीये। खासदार बनून मोदी आणि शिंदेंचे हात बळकट करण्याची इच्छा मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली आहे। शिंदे साहेबांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत। खासदार होऊन मी मुंबई, महाराष्ट्र, शिवसेनेचे आणि शिंदे साहेबांचा विजनचे उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो असे एकनाथजी आणि श्रीकांतजी यांचे मत आहे आणि त्या समर्थन आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारीचा निर्णय दिल्लीतल्या प्रमुख नेते घेतील अशी सावध प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे। मी मगाशी देखील तुम्हाला म्हटलं की उमेदवार देण्याचा अधिकार आमचा नाही। आमचे सर्वोच्च 3 नेते माननीय एकनाथरावजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील, माननीय पंतप्रधानांशी चर्चा करतील, माननीय अमितभाईंशी चर्चा करतील आणि जो उमेदवार दिला जाईल तो महायुतीचा उमेदवार असेल। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई असा नसेल तर तो महायुतीचा उमेदवार असेल आणि आम्ही लढत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून लढू आणि निश्चितपणे मुंबईतल्या साईच्या साई जागा ही महायुती जिंकेल ही मला खात्री आहे। मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग सुनिश्चित करण्यासाठी भाजपनं मिशन 45चं टार्गेट ठेवलंय। मात्र यश मिळवण्यासाठी भाजपला मित्रपक्षांची साथ आवश्यक आहे। आता दक्षिण मुंबईच्या जागेवरून भाजप काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।